कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यामध्ये पिंपळोली नागाव हे गाव सैनिकांचं गाव म्हणून ओळखले जातं। मात्र या देशवासियांची सेवा करणाऱ्या सैनिकांच्या गावामध्ये आता सुरक्षितता नसल्याचं बोललं जातंय। याचं कारण आहे येथील गावांना जोडणारा आणि वाहतूक आणि रहदारीच्या दृष्टीने महत्त्वाचा असणारा पिंपळोली नागाव नदी पूल। हा नदी पूल अतिशय जीर्ण आणि धोकादायक स्थितीत आलाय। अखेरची घटका मोजणारा हा पूल कोणत्याही क्षणी कोसळण्याची भीती वर्तवण्यात येते। पुलाचे मुख्य संरक्षक कठडे नदीत तुटून पडल्याने प्रवासादरम्यान एखादे वाहन या पुलावरून घसरून नदीत कोसळण्याची भीती गावकऱ्यांनी व्यक्त केली आहे। ऐन पावसाळ्यात या पुलाला 10 फूटहून अधिक उंचीच्या पाण्याचा वेढा असतो आणि त्यामुळे येथील जनजीवन विस्कळीत होऊन जवळजवळ 10 गावं आणि आदिवासी वाड्यांचा संपर्क तुटतो। वारंवार लेखी पत्रव्यवहाराद्वारे प्रशासनाच्या ही बाब लक्षात आणून देऊन देखील शासन कोणत्याही प्रकारची सकारात्मकता दाखवत नसल्यामुळे गावकऱ्यांनी आता नाराजी व्यक्त केली आहे। सरकारने लवकरात लवकर या पुलाला भरीव निधी देऊन या गावाला वर्षानुवर्षे भेडसावणारी पुलाची समस्या मार्गी लावावी अशी मागणी आता जोर धरू लागली। पिंपळोली नागाव पूल झालाच पाहिजे, झालाच पाहिजे। पिंपळोली नागाव पूल झालाच पाहिजे, झालाच पाहिजे। ह्या पुलाची अवस्था झाली ते झाले, पण सगळ्या मुलाबाळांची सगळ्यांची अवस्था झाली। गाड्या घोड्या इकडच्या इकडे बंद राहत आहेत, सगळ्यांचा घबराट झाला आहे। आणि आम्ही जरी अशी यायला तरी एकामेकाला धरून येतो आहे असं। आणि आजूबाजूची माणसं येत आहेत, राशनचं आहे, त्यांची हालत झाली। शाळेची मुलं जात आहेत, ती कशी जाणार, काय करणार असं झाले सगळ्या परिस्थिती। ही नम्र विनंती आहे सरकारने, तुम्ही लोकांनी सगळ्यांनी लक्ष देऊन पुलाचा हे करावा, बस हीच नम्र विनंती आहे। ही गावची आमची इतकी बिकट अवस्था झालेली आहे ना, इथे लहान मुलं जातात। ह्या ब्रिजची अवस्था तुम्ही बघितली असेल, सळ्यानी सळ्या दिसतात। आम्ही प्रशासकाला एवढे विनंती करून किती वेळा तरी आम्ही तिथे पत्र पाठवलेले आहेत आणि निरोपही गेलेले आहेत, स्वतः माणसंही गेलेले आहेत, तरीही अजून त्याच्याकडे काही लक्ष दिलेलं नाही आहे। उद्या जर इथे काही मोठं नुकसान झालं तर त्याची जबाबदारी कोणाची, प्रशासकाची की आमची? की आमच्या परीने आम्ही वरपर्यंत सगळं काही पोचवलेलं आहे, जे काही कागदपत्र असो सर्व काही सांगितलेलं आहे, पण अजूनपर्यंतही त्याचं काही झालेलं नाही। तर आम्ही काय करावं हे आम्हाला सांगावं। आता उद्या इथे काही नुकसान होऊ शकतं, जीवितहानी होऊ शकते। पुलावरून पाणी जातं, इथे रेशनिंगसाठी गावगावावरून माणसं येतात, बायका येतात, त्यांना काही झालं तर ते कोण करणार? त्याचं त्यांच्याकडे बघायला पाहिजे ना। आम्ही आमच्या गावापुरतं नाही म्हणत आहे, आजूबाजूचीही गावं आहेत, त्यांनाही हाच रस्ता आहे, दुसरा पर्याय नाही आहे त्यांना। मग त्यांच्यासाठी काय करायचं? खूप त्रास ह्या गाववाल्यांनी देखील सहन केला, परंतु ज्या विकासाच्या हेतून थोडं जी काय प्रगती होत गेली, तर आज गेली कित्येक वर्ष ह्या पुलाचं काम गेली 2-3 वर्ष असाच वाहत जातोय त्याची लेअर निघून जाते आणि आता त्याच्यावरून जाणंसुद्धा मुश्किल झालेलं आहे। लहान मुलांना शाळेत जाण्यासाठी गर्भवती महिला, शेतकरी, आदिवासी ह्या सगळ्यांचे हाल होत आहेत। या सरकारने ताबडतोब जे विकासाची गंगा घेऊन निघालेली आहेत, त्यांनी हे विकास हा असाच जर करत असतील तर त्याला काहीच अर्थ नाही आहे। त्यांनी येऊन हे प्रत्यक्षात पाहावं। हे जवानांचं गाव आहे, ज्या ठिकाणी देशाचं रक्षण करण्यासाठी ह्या गावांनी सुपुत्र पाठवलेले आहेत। एवढ्या गावाची ख्याती आहे आणि आता तर दुरावस्था अशी झालेली आहे की त्याचे लेअर गेल्यामुळं त्याच्यावरून चालणं देखील मुश्किल झालेलं आहे। तरी या सरकार मायबापांनी ताबडतोब इथं लक्ष द्यावं। सगळ्यांना या पुलाचा वापर करावा लागतो। या ठिकाणी रेस्टिंगचं दुकान आहे, त्याचबरोबर या ठिकाणी शाळा आहे, या शाळेचा देखील विद्यार्थ्यांना वेळोवेळी उपयोग करावा लागतो। नादगावसारख्या ठिकाणी जेव्हा विद्यार्थी आमच्या शाळेमध्ये जातात त्यांनासुद्धा बऱ्याच प्रमाणात या पुलाच्या दुरावस्थेमुळे जीव मुठीत धरून जावा लागतो। वेळोवेळी तासनतास त्या ठिकाणी शेतकऱ्यांना, माझ्या विद्यार्थी वर्गाला, त्याचबरोबर माझ्या माता भगिनींना या ठिकाणी तासनतास इथं वेट करावा लागतो की पुलावरचं पाणी कधी कमी होईल। आणि जरी पाणी कमी झाला तरी पूल खरोखर आपल्या चांगल्या अवस्थेत आहे का याची शाश्वती त्या ठिकाणी देता येत नाही। आमचं त्या ठिकाणी मी शासनाला विनंती करतो की आपण ज्या पद्धतीने 15 ऑगस्ट किंवा 26 जानेवारीला माझ्या सैनिकांचा सत्कार या गावातला करता, मग तेवढीच उदासीनता का आपण तेवढी जी हे दाखवतात ती तेवढी उदासीनता आपली या ठिकाणी पिंपळोलीच्या बाबतीत का दिसून येते? आणि या निमित्ताने आपण सगळ्यांना विनंती करतो, इथल्या स्थानिक आमदार असतील, स्थानिक पालकमंत्री असतील, खासदार असतील, यांना देखील विनंती करतो आपण सुद्धा वेळोवेळी फक्त आश्वासनाची खैरात करू नका, तर या पिंपळोली गावाच्या पुलाच्या दुरुस्तीकडे लक्ष द्यावे आणि लवकरात लवकर नवीन पूल या ठिकाणी बांधण्यात यावा, एवढीच या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीने विनंती करतो।